प्रिय मातांनो, होणाऱ्या आईंनो, कधीकधी असं होतं ना, आपण एखादं शांत आणि सुंदर संगीत ऐकतो आणि अचानक मन शांत होतं, तणाव कमी होतो, मन प्रसन्न होतं. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का, गर्भातील बाळालाही संगीताचा अनुभव येऊ शकतो का? आणि जर येत असेल तर गर्भावस्थेत कोणतं संगीत ऐकावं? खरंच संगीत बाळाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम करू शकतं का? चला, आज आपण ही खूप रोचक आणि महत्त्वाची गोष्ट शांतपणे समजून घेऊया. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. गर्भातील बाळ साधारण 5व्या महिन्यानंतर आवाज ऐकायला सुरुवात करतं. सुरुवातीला आवाज थोडे अस्पष्ट असतात, पण जसजसा काळ पुढे जातो तसतसं बाळ आवाज ओळखायला शिकतं. आईचा आवाज, बाळाचा आवाज आणि कधीकधी बाहेरचं संगीत. जरी आवाज थोडा मंद ऐकू येत असला तरीही बाळ त्या कंपनांना अनुभवू शकतं. चला, आधी एक साधी गोष्ट समजून घेऊया. जेव्हा आई शांत संगीत ऐकते तेव्हा तिचं मन शांत होतं, श्वास हळू होतो, तणाव कमी होतो आणि शरीरात सकारात्मक हार्मोन्स तयार होतात. जेव्हा आईचं मन शांत असतं तेव्हा बाळासाठी तयार होणारं वातावरणही शांत आणि सुरक्षित होतं. म्हणजेच संगीताचा पहिला सकारात्मक परिणाम आईवर होतो आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम बाळावरही होऊ शकतो. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की जेव्हा आई शांत संगीत ऐकते तेव्हा कधीकधी बाळाच्या हालचालींमध्ये बदल दिसतो. कधी बाळ शांत होतं, कधी हलकंसं हलतं, जणू काही तो त्या संगीताला प्रतिसाद देतोय. यामुळे काही तज्ज्ञ असं सांगतात की संगीत बाळाच्या भावनिक विकासासाठी सकारात्मक ठरू शकतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गर्भावस्थेत कोणतं संगीत ऐकावं? सर्वात आधी लक्षात ठेवा, संगीत शांत आणि सौम्य असावं. खूप मोठा आवाज, खूप वेगवान किंवा आक्रमक संगीत टाळणं चांगलं. खालील प्रकारचं संगीत अनेकदा सुचवलं जातं: शांत शास्त्रीय संगीत, बासरी किंवा वीणेचं संगीत, ध्यानासाठी वापरलं जाणारं संगीत, सौम्य भक्तिगीत. असं संगीत आईचं मन शांत करतं आणि शांत मन गर्भसंस्कारासाठी खूप महत्त्वाचं असतं. अनेक आई विचारतात, संगीत कधी ऐकावं? त्यासाठी कोणताही कठोर नियम नाही, पण काही वेळा खूप योग्य असतं. उदाहरणार्थ, सकाळी प्रार्थनेच्या वेळी, संध्याकाळी शांत वेळेत किंवा रात्री झोपण्यापूर्वी. यावेळी आईचं मन अधिक शांत असतं आणि त्या शांततेमध्ये संगीताचा अनुभव अधिक सुंदर होतो. काही आई सांगतात की जेव्हा त्या रोज शांत संगीत ऐकतात तेव्हा त्यांना अधिक शांत वाटतं आणि जेव्हा आई शांत असते तेव्हा तिच्या मनात सकारात्मक विचार येतात. हेच सकारात्मक वातावरण गर्भसंस्काराचा एक भाग असतं. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, गर्भसंस्कार म्हणजे फक्त मंत्र किंवा विधी नाही, तो आहे आईच्या मनातील शांतता, आईचं प्रेम आणि बाळासाठी तयार होणारं सकारात्मक वातावरण. संगीत या वातावरणाला अधिक सुंदर बनवू शकतं. पण इथे अजून एक रोचक प्रश्न आहे. काही लोक म्हणतात की गर्भावस्थेत कथा आणि चांगले विचार ऐकल्यानेही बाळावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मग प्रश्न असा आहे, गर्भावस्थेत कोणत्या कथा ऐकाव्यात आणि त्याचा बाळावर कसा परिणाम होतो? हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तो व्हिडिओ नक्की पहा आणि जर तुम्हाला तुमचं बाळ निरोगी, शांत आणि आत्मविश्वासू घडवायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या बाळाच्या भविष्यासाठी एक नवीन पायरी असणार आहे.